नमस्कार, लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सध्या राज्यात वाढणारी कोरोना रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय बनत असताना अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवतोय। कधी बेडची, ऑक्सिजनची, लसींची तर कधी रेमडेसिवीरची कमतरता अनेकांच्या जीवावर बेतत चालल्याचं दिसतं आणि त्यामुळे काय आहे रेमडेसिवीर औषध, कशासाठी केला जातो त्याचा वापर, राज्यात का जाणवतोय त्याचा तुटवडा, रेमडेसिवीर बाबत काय खरं काय खोटं यावर करूया चर्चा आजच्या लोकशाही विशेष मध्ये। फक्त स्वतःची प्रगती वाढती, इथं पेशंट पण आमचे बघा ना, आमचे पेशंटची हालत आम्ही हाताने का त्यांना मरून द्यावं का? कोरोनाचा कहर हा दिवसेंदिवस भयानक स्वरूप घेतोय आणि त्याच वेळी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढते। सध्या कोरोनावरील लस बाजारात उपलब्ध आहे, तरीही रेमडेसिवीर इंजेक्शनला प्रचंड मागणी आहे, इतकी की हे औषध काळ्या बाजारात विकलं जात आहे। मात्र वास्तव काय आहे पाहूयात लोकशाहीचा या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, रेमडेसिवीरची काळ्या बाजारात विक्री, किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्याची समिती, केंद्रानेही रेमडेसिवीरची निर्यात थांबवली। रेमडेसिवीर इंजेक्शन खरंच इतकं महत्त्वाचं आहे? राज्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे। कोरोनावरील उपचारासाठी हे इंजेक्शन खूप प्रभावी काम करतं असं डॉक्टर सांगतात। त्यामुळे या इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक अक्षरशः रांगेत उभे राहिलेलं चित्र ठिकठिकाणी दिसतं। दरम्यान पुण्यातील एक महिला रेमडेसिवीर औषधासाठी रडतानाचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला आणि सर्वत्र खळबळ उडाली। सकाळी 5 वाजेपासून एवढी मोठी लाईन होती, 30वा नंबर होता आणि कालच्या मी 2 वाजेपासून थांबले होते। मी इथं संध्याकाळी 5:30 वाजता गेले, तेव्हा सुद्धा मला नाही भेटले। मी काय करावं? आमची पण कंडिशन समजून घ्या ना तुम्ही काहीतरी। फक्त VIP माणसाला ट्रीटमेंट आहे का? आमच्यासारख्या आम आदमीला ट्रीटमेंट नाही आहे का? या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपयुक्ततेवर एक नजर टाकूयात। हे औषध WHO ने शिफारस केलेलं आहे। सध्या तरी कोरोनावर प्रभावी मानलं जाणारा औषध आहे। रेमडेसिवीर इंजेक्शन अँटीव्हायरल म्हणून काम करतं। भारतात 5 कंपन्यांकडून या औषधाची निर्मिती केली जाते। मात्र देशात या औषधाचा तुटवडा आहे। गेल्या वर्षी आपण बांगलादेशमधून हे इंजेक्शन आयात करत होतो। त्यानंतर भारतात 5 कंपन्यांना उत्पादनाची परवानगी देण्यात आली। त्यात महाराष्ट्रातील एकही कंपनी नाहीये। मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे। त्यामुळे याचा काळा बाजार होत असल्याची अनेक प्रकरणं महाराष्ट्रामध्ये उघड झाली आहेत। इतकी मागणी असतानाच कोरोना उपचारात रेमडेसिवीरचं विशेष महत्त्व नाहीये असा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या भंडारा अध्यक्षांनी केलाय। डॉक्टर नितीन तुरस्कर म्हणतात, लोकांनी रेमडेसिवीरच्या मागे लागू नये। रेमडेसिवीरचा काही रोल नाही आहे सध्या कोरोना मॅनेजमेंटमध्ये। इट इज जस्ट अ प्लॅसिबो। हे मी नाही म्हणतात, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची सॉलिडॅरिटी ट्रायल आहे, तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघा। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये म्हणत आहे का रेमडेसिवीरचा रोल नाही आहे कोरोना मॅनेजमेंटमध्ये। उगाच पळत्याच्या मागे जाऊन आपला वेळ वेस्ट करू नका। काहीही असलं तरी राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन सहज मिळत नाही हे वास्तव आहे। त्यासाठी राज्यानं नियोजन करून सरकारी रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्याची काळजी घेतली आहे। आता हे औषध किती लाभदायक आहे किंवा काळ्या बाजारात विकत घेण्याइतकी याची उपयुक्तता आहे का, याचं वास्तव तपासावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। तर रेमडेसिवीर बाबत काय खरं काय खोटं यावरती चर्चा करण्यासाठी अनेक मान्यवर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। सुरुवात आपण करतो आहोत रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री यांच्यासोबत। प्रसादजी, स्वागत आपलं लोकशाही विशेष या चर्चासत्रामध्ये। प्रसादजी, सध्या कोरोना संदर्भातली काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते? रुग्णमित्र असल्या कारणामुळे अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक त्यांची गाऱ्हाणी आपल्यापर्यंत मांडत असतील, मात्र रेमडेसिवीरवरून काय सध्या बाहेर चित्र आपल्याला दिसतंय? काय तुमचा अनुभव आहे त्या ठिकाणी? प्रसादजी। माझा अनुभव तुम्हाला मला जरूर सांगावासा वाटेल। गेले काही दिवस मी रात्रीची झोप सुद्धा व्यवस्थित घेऊ शकलेलो नाहीये।
सुरुवातीला तुम्ही जे चॅनलमध्ये दाखवलं की एक भगिनी रडत होत्या इंजेक्शन मिळत नाही म्हणून, असे प्रसंग माझ्या वाटेस रोज येत आहेत. रोज मला फोन येत आहेत, त्याच्यावर हुंकेच ऐकू येतात, रेमडेसिवीर मिळत नाही. आता हे जे इंजेक्शन आहे, ह्या इंजेक्शन बद्दल मी काही फारसं टेक्निकली बोलू शकणार नाही. ते मिरॅकल क्युअर आहे किंवा नाही ते डॉक्टरच सांगू शकतील. पण जेव्हा एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यावेळी त्या पेशंटचा कुठलाही मेडिकल बॅकग्राऊंड नसतो, पण हॉस्पिटलवाले जेव्हा त्या इंजेक्शनची त्यांना आवश्यकता वाटते तेव्हा कुठलाही बॅकग्राऊंड नसलेल्या पेशंटच्या रिलेटिव्हजना हे रेमडेसिवीर औषध तुम्ही बाहेरून आणा, आम्हाला कुठेही मिळत नाही असं जेव्हा सांगतात तेव्हा हे पेशंट त्याचे नातेवाईक हे हवालदिल होतात. कारण जर ह्या प्रोफेशन मधले जर माणसं रेमडेसिवीर कुठे मिळतंय हे त्यांना माहीत होत नाहीये किंवा त्यांना समजत नाहीये, तर हे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे औषध बाजारातून कुठून आणणार हा त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण होतो. आणि त्यानंतर लगेच आधार घेतला जातो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा. व्हॉट्सअपमध्ये सध्याच्या काळामध्ये अनेक संदेश येऊन धडकत असतात की या ठिकाणी रेमडेसिवीर मिळते, त्या ठिकाणी रेमडेसिवीर मिळते. आणि आपण पाहतोय की त्या ज्या ठिकाणी ते सांगितलं जातं तिकडे अक्षरशः 100, 150, 200च्या जमावाने झुंबड उडालेली असते की इकडे रेमडेसिवीर आपल्याला मिळू शकेल म्हणून. ह्या आशेने रुग्ण नातेवाईक तिकडे धावत असतात, पण तिथेही त्यांच्या पदरी निराशा येते. आता कालच असा निर्णय झाला आहे की हे रेमडेसिवीर औषध हॉस्पिटल्सना, सरकारी हॉस्पिटल्सना डायरेक्टली पोहोचवलं जाईल. हा चांगला निर्णय आहे. सर्व मिळून एक दिलाने आपल्याला ह्या युद्धसदृश परिस्थितीमध्ये लढायचं आहे. पण या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं की जोपर्यंत रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत प्रशासनाने सर्व हॉस्पिटल्सना एक सूचना द्याव्या की कुठल्याही नातेवाईकांना रेमडेसिवीर आणण्यासाठी बाजारामध्ये, बाहेर मेडिकल स्टोर्समध्ये पाठवू नका. कारण आज त्यांचं मनस्वास्थ्य, त्यांचा एक जवळचा कोणीतरी जो असतो, जो रुग्णशय्येवर असतो, त्याचा चेहरा ते बघूही शकत नाही, पण ते अस्वस्थ असतात. आणि त्यातच हे रेमडेसिवीर मिळत नाही आपल्या जीवलगाला, ही जी भावना असते त्यांचं मनस्वास्थ्य पूर्णपणे डिस्ट्रॉय केलेलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारने सर्व हॉस्पिटल्सना सूचना द्याव्या की जोपर्यंत रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत रुग्णांच्या नातेवाईकांना कुठे तुम्ही पाठवू नका. रेमडेसिवीरची व्यवस्था ही हॉस्पिटलकडूनच व्हावी हे अशी माझी म्हणजे अपेक्षा आहे. बरं प्रसादजी, तुम्ही मगाशी म्हणालात की डॉक्टरांनी अशा प्रकारे जे ते त्यांना रेमडेसिवीर साठी सांगायला नको, मात्र इतरत्रच काय सर्वत्र आपल्याला एकच चित्र पाहायला मिळतं. पुण्यामध्ये तर परवा अक्षरशः एका मेडिकलच्या बाहेर लागलेली रांग आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. सुरुवातीला जो व्हिडिओ आपण दाखवला तो खरं तर प्रत्येकाचं मन विचलित करणारा अशा स्वरूपाचा आहे. कारण फक्त रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून त्या महिलेला रडायला येत आहे. त्या ठिकाणी काल प्रयत्न करून झाले, आजही प्रयत्न करून झाले. जोपर्यंत आपल्या हातात रेमडेसिवीर पोहोचत नाही तोपर्यंत आपल्या रुग्णाचे प्राण वाचतील की नाही अशी शंका प्रत्येकाच्या मनामध्ये जी आहे ती डॉक्टरांकडून म्हणा किंवा त्या हॉस्पिटलकडून टाकली जाते. एका बाजूला WHO सांगतं की सर्वस्वी हेच औषध आहे जेणेकरून फक्त प्राण वाचवणं शक्य आहे. यामध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं ज्यावेळेला WHO देखील सांगते, त्यावेळेला का राज्यात, देशात रेमडेसिवीरची इतकी मागणी आहे? का त्याचा तुटवडा जाणवताना दिसतोय? रेमडेसिवीर जर इतरांसाठी उपलब्ध होतं तर मग ते सर्वसामान्यांसाठी का उपलब्ध होत नाही? काय सत्यता वाटते या मागची आपल्याला, प्रसादजी? या मागे नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न मी सुद्धा करतोय. पण आज माझ्यासारख्या रुग्णमित्रांना आम्ही एकच फोकस असतो की जेव्हा आमच्याकडे एखादा फोन येतो, मदतीची याचना होते की आम्हाला हे इंजेक्शन हवं आहे, हे इंजेक्शन आम्हाला कुठून तरी मिळवून द्या, तेवढ्यापुरताच आमचा फोकस असतो. आणि त्यावेळी जेव्हा आम्हाला अनुभव येतात की कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये हे औषध उपलब्ध होत नाहीये, तर ते का होत नाहीये याचा शोध आमच्यापेक्षा सरकारने घ्यावा की याच्या मागे काय कारण आहेत, की नेमकं हे औषध का मिळत नाहीये. आणि हॉस्पिटल तरी जर औषध हे मिळत नाहीये तर हॉस्पिटल तरी का रुग्णांना सांगतंय की हे औषध तुम्ही बाहेरून घेऊन या,
त्यांनाच जर हे औषध अवेलेबल होत नाहीये तर सर्वसामान्य ज्यांचा केवळ ह्या आजारामुळे हॉस्पिटलशी संबंध आलेला असतो ते कुठून जाऊन हे औषध उपलब्ध करणार, हा माझ्या मनातला प्रश्न आहे. याची जी काय सत्यता आहे ती प्रशासनाने शोधून काढावी की काय नेमकं होतंय की रेमडेसिवीर का मिळत नाही. नक्कीच ज्या प्रकारे तुम्ही म्हणतात की डॉक्टरांनी देखील कुठेतरी आहे नैतिकता गुंडाळून ठेवली की काय. प्रसादजी, पुढचा प्रश्न मला आपल्याला हा विचारायचा आहे की संपूर्ण देशभरामध्ये आत्ता कुठे फक्त 5 ठिकाणी रेमडेसिवीरच्या उत्पादनाला परवानगी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या एकही कंपनीचं मात्र त्यामध्ये नाव नाही आहे. या मागचं नेमकं कारण काय असू शकतं प्रसादजी? आता यामागे काय कारण असावीत हे आता याच्याबद्दल विचार करणारे बरेच मोठे ज्ञानी आहेत. त्याच्याबद्दल मी मत देणं योग्य होणार नाही. पण याच वेळी महाराष्ट्रामध्ये सुद्धा फार्मास्युटिकल कंपनीज खूप आहेत. ह्या कंपनींचा हे जे नेटवर्क आहे याचा नक्की उपयोग करावा. रेमडेसिवीर खरंच जर मिरॅकल क्युअर असेल असं जर वाटत असेल तर खरोखरी ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे की रेमडेसिवीर आज महाराष्ट्राबाहेर तयार होतंय, मग महाराष्ट्रातही तयार व्हावं. यासाठी काय करता येईल याचा विचार सरकारने करावा असं मी विनंती करेन. बरोबर आहे. सध्याच्या काळामध्ये ज्यावेळेला या संदर्भातले उपचार केले जात आहेत किंवा प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय ऑक्सिजनची कमतरता आहे, बेडची कमतरता आहे, मग अशा वेळेला आरोग्य यंत्रणा वर्षभराचा कोरोनाचा अनुभव असताना देखील अनुभव शून्य असल्यासारखं वागतीये. हे जाणीवपूर्वक वाटतंय का प्रसादजी? हे कुठे जाणीवपूर्वक नाहीये. पण आता आपण रेमडेसिवीरवर चर्चा करतोय. मी एकच मिनिट अजून एक ज्वलंत विषय सध्या बऱ्याच लोकांना रेमडेसिवीर इतकाच त्रासदायक होतोय तो म्हणजे प्लाझ्मा. आज प्लाझ्मासाठी अक्षरशः लोक वेड्यासारखे धावतायत. आता हे प्लाझ्मा हे एक लिमिटेड ब्लड बँकेमध्ये उपलब्ध आहे आणि आताच्या ब्लड बँक सुद्धा तो प्लाझ्मा जर ह्या पेशंटला द्यायचा असेल तर तो प्लाझ्मा डोनर घेऊन या. कोविड झालेला प्लाझ्मा डोनर घेऊन या जो कोविडमधून बरा झालेला आहे. आता ज्यांना हॉस्पिटलमध्ये येण्याच्या अगोदर प्लाझ्मा म्हणजे काय असतो हेच माहीत नसतं त्यांना प्लाझ्मा आणा म्हणून सांगितलं जातं. याच्यामध्ये सुद्धा हॉस्पिटलचा रोल खूप मोठा आहे. कारण हॉस्पिटलमध्ये कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांचा डेटा आहे. तो डेटा त्याचा वापर करून हॉस्पिटलनी ह्या रुग्णांशी संपर्क केला पाहिजे, ते नेटवर्क उभं केलं पाहिजे आणि त्याच्यातून प्लाझ्मा पेशंटना दिला गेला पाहिजे. जसं रेमडेसिवीरचा ची समस्या आहे, रेमडेसिवीर का मिळत नाही, तसा प्लाझ्माचा सुद्धा सरकारने काहीतरी लोकजागृती करून प्लाझ्माबद्दल शहरामध्ये विविध भागात जनजागृती करून हे जे डोनर्स जे कोविड होऊन गेलेले जे लोक आहेत त्यांना थोडं मोटिवेट केलं पाहिजे. हा थोडा विषयांतर आहे पण हा सुद्धा खूप महत्वाचा विषय सध्या लोकांना भेडसावतोय की प्लाझ्मा मिळत नाही. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये जसं रेमडेसिवीर महत्वाचा घटक आहे असं सांगितलं जातंय. प्रसादजी, जसं तुम्ही म्हणताय की एका बाजूला प्लाझ्मा डोनेशन संदर्भातही जागृती होणं हे अत्यंत आवश्यक आहे. प्लाझ्मा डोनेशन तेव्हाच शक्य आहे की ज्यावेळेला एखादा रुग्ण बरा होतो त्यानंतर तो त्याचं रक्तदान ज्यावेळेला करतो त्यावेळेला प्लाझ्मा दान करणं हे सध्या जनजागृतीचं महत्वाचं कारण आहे की अनेक ठिकाणी ते अनेकांना माहिती देखील नाहीये. हा महत्वाचा विषय आहेच. पुन्हा एकदा मी रेमडेसिवीर संदर्भात आपल्याला विचारेल, ज्यावेळेला रुग्णमित्र म्हणून तुमच्याकडे अनेक रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक मदत मागण्यासाठी येतात त्यावेळेला एका पेशंटसाठी किती रेमडेसिवीर जे आहे ते रेकमेंड केले जात असतात. अनेक वेळेला त्याच रेमडेसिवीरची संख्या 11, 18 अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेला असते त्यावेळेला त्याची जुळवाजुळव करत असताना किती तारेवरची कसरत यांना करावी लागत असते. प्रसादजी. रेमडेसिवीरचं साधारण 6 वाईल डॉक्टर प्रिस्क्राईब करतात की 6 इंजेक्शन रेमडेसिवीरचे लागतील. एखादा जेव्हा रुग्ण मला संपर्क करतो तेव्हा हे 6 वाईल सरसकट कुठेही मिळत नाहीत. मग त्यासाठी आमच्यासारखी रुग्णमित्र हे शोधाशोध सुरू करतात. माझ्यासारख्या व्यक्तीला हे रेमडेसिवीर एकत्र करण्यामध्ये किमान 7 ते 8 तास जातात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी
6 पैकी 3 किंवा 4 रेमडेसिवीर मी त्या रुग्णास उपलब्ध करून देऊ शकतो आणि ते पण कुठे एका ठिकाणी नाही, कुठे मुंबईला, कुठे कल्याणला, कुठे ठाण्याला असं करून ते रेमडेसिवीर उपलब्ध होतं आणि मग ते रेमडेसिवीर त्या रुग्णाला मिळतं. सध्याची ही स्थिती आहे. नक्कीच सध्या परिस्थिती आपण सांगताय. डॉक्टर अविनाश भोंडवे यावेळेला आरोग्य विश्लेषक देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, मी आपल्याकडे येतो. अगदी सुरुवातीला ज्यावेळेला कोरोनाचा कहर सुरू झाला तेव्हापासून एक महत्त्वाचा विषय चर्चेला जातो, तो म्हणजे रेमडेसिवीर. रेमडेसिवीरची इतकी कमतरता आहे आणि रुग्णांची संख्या इतकी जास्त आहे की आज प्रत्येकाला भटकंती करावी लागते. WHO वेगळं सांगताना दिसतेय. त्याचबरोबर आमच्यापर्यंत आलेल्या अनेक प्रतिक्रियांमध्ये IMA कडून ज्यावेळेला शंका उपस्थित केली जाते ती म्हणजे रेमडेसिवीर या औषधाविषयी, त्यावेळेला काय खरं काय खोटं हे आज जाणून घेण्याची वेळ आलेली आहे. अक्षरशः रुग्णांचे जे नातेवाईक आहेत त्यांना रात्रभर मेडिकलच्या बाहेर जे आहे ते त्या ठिकाणी लाईनीत उभं राहावं लागतं. रेमडेसिवीरसाठी अव्वाच्या सव्वा पैसा मोजावा लागतो. कोरोना पेशंटला ट्रीट करत असताना रेमडेसिवीरची नेमकी भूमिका किती महत्त्वाची आहे, किती खरी किती खोटी? डॉक्टर अविनाश. विशालजी, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कोरोनावर कुठलंही ते बरं करणारं औषध नाही. त्याच्यामुळं रेमडेसिवीर हे जे औषध आहे हे सुद्धा कोरोनासाठी त्यांनी कोरोनाचा विषाणू पूर्ण नष्ट होतो अशा प्रकारचं औषध नाही. बरोबर. परंतु आजपर्यंत WHO हे सांगितलं, भारताच्या ICMR हे सांगितलं की रेमडेसिवीरचा रुग्ण वाचवण्यासाठी किंवा रादर रुग्णाला बरं करण्यासाठी उपयोग होतो तसं नाही. परंतु भारतातल्या असंख्य पल्मोनॉलॉजिस्ट, फिजिशियन्स, ICU स्पेशालिस्ट किंवा जे काही इंटर्निस्ट आहेत या सगळ्यांचा अनुभव असा आहे, प्रत्यक्ष अनुभव असा आहे की तो आपण ज्यावेळेला रेमडेसिवीर देतो, जे योग्य काळात सुरुवातीच्या वेळेला देतो, ज्यावेळेला आजार गंभीर व्हायच्या आधी जर दिला तर रुग्णाच्या शरीरामध्ये जे विषाणू आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्या संख्येच्या वाढीवर त्याला आळा बसतो आणि त्याच्या विषाणूची संख्या वाढत नाही. त्याच्यामुळे त्याचा आजार जो आहे हा पुढे जास्ती मोठ्या प्रमाणात वाढत नाही, रुग्ण गंभीर होत नाही आणि त्याच्यामुळे ते सुरुवातीच्या काळात द्यावं अशा प्रकारचा संकेत आहे. इव्हन मागच्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने हे असं जाहीर केलं होतं. त्या पद्धतीचं पत्र महाराष्ट्रातल्या सर्व हॉस्पिटल्सना आणि IMAलाही पाठवलं होतं की रेमडेसिवीर वापरा, ते योग्य पद्धतीने या पद्धतीने रुग्णाला ही लक्षणं असतील आणि सुरुवातीच्या काळामध्ये वापरलं तर त्याचा उपयोग होईल. आणि ते फक्त 6च इंजेक्शन द्यायची, एक पहिल्या दिवशी 2 इंजेक्शन आणि पुढे रोज एक असं 4 इंजेक्शन, त्यापेक्षा जास्ती देऊ नये. त्या काळात काही इस्पितळांमध्ये 6 पेक्षा जास्ती इंजेक्शन दिली जात होती, त्यावर पूर्ण आळा बसला. आज जी परिस्थिती आहे आपल्याला एक लक्षात आलं असेल की मागच्या वेळेला सप्टेंबरमध्ये ही परिस्थिती, आज जी परिस्थिती आहे त्यामध्ये जे रुग्ण वेगाने वाढत आहेत त्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवतोय. डॉक्टरांकडून ते जास्ती दिलं जात आहे अशा प्रकारचं हे करू नका. डॉक्टर जे दिलं देत आहेत हे रुग्णाचे प्राण वाचावे, त्याचे आजार जो गंभीर स्वरूपात आहे जाऊ शकतो त्या गंभीर स्वरूपात तो जाऊ नये यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होतो, म्हणून ते दिलं जातं आणि पूर्ण विचार करून दिलं जातं. असं हे नाहीये की उठसूट सगळ्यांनाच ते दिलं जात आहे. आज तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 5 लाखापेक्षा जास्त रुग्णसंख्या ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याच्यामधले जे काही 10,000 रुग्ण आहेत त्यांना 5 ते 10,000 रुग्णांना रेमडेसिवीरची गरज आहे आणि त्या प्रमाणात आपल्याकडे साठा नाहीये, तो स्टॉक नसल्यामुळं, साठा नसल्यामुळं हा तुटवडा आलाय. त्याच्यामुळं हा तुटवडा दूर करायचा असेल, माननीय आरोग्य मंत्र्यांना हे पूर्ण कल्पना आहे, त्याप्रमाणे त्यांनी असं हे स्पष्ट शब्दात सांगितलंय की 15 तारखेपर्यंत जपून वापरा. 15 तारखेनंतर आम्ही रोज 50 ते 75,000 रेमडेसिवीर उपलब्ध करणार आहोत. याचाच अर्थ हा की आत्ता जो आहे हा तुटवडा मागणी आणि पुरवठा याच्यामधला ते अंतर आहे आणि त्यामुळे तो घडतोय. नक्कीच डॉक्टर अविनाश भोंडवेजी आणि प्रसाद अग्निहोत्रीजी आपल्याबरोबर ही चर्चा अशीच आपण सुरू ठेवणार आहोत. लोकशाही विशेषमध्ये आज आपण रेमडेसिवीर काय खरं काय खोटं या संदर्भातली चर्चा करतो एका छोट्याशा ब्रेक नंतर. मला फक्त स्वतःची प्रगती वाटते. इथं पेशंट पण आमचे बघा ना, आमचे पेशंटची हालत आम्ही हाताने का त्यांना मरून द्यावं का? तर लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काय खरं काय खोटं रेमडेसिवीर बाबत याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी या क्षणाला आपल्यासोबत आहेत आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश भोंडवेजी, रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री देखील आपल्याबरोबर या चर्चेत आहेत. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, मी आपल्याकडे येतो. ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही म्हणाला होतात की त्या ठिकाणी
मागणी आणि पुरवठा यामध्ये असलेली तफावत. मात्र इतर राज्यांमध्ये किंवा संपूर्ण देशभरात 5 ठिकाणी रेमडेसिवीर तयार होताना दिसतंय. महाराष्ट्र इतका प्रगत असताना लसीकरणासाठी जी लस पुण्यामध्ये तयार होते, अशा वेळेला रेमडेसिवीरचं प्रोडक्शन मात्र महाराष्ट्रात का होताना दिसत नाही? महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जर त्याचं प्रोडक्शन झालं असतं तर मात्र आपल्याला पुरवठा जो आहे तो वाढवता आला असता. जेवढी मागणी आहे तेवढा याचा पुरवठा करता आला असता आणि रुग्णांचे प्राण वाचवता आले असते. मात्र प्रत्यक्षात अशी स्थिती का नाही? मग यामध्ये देखील कुठेतरी राजकारण सुरू आहे का, अशी शंका येते. डॉक्टर, हे असं नाहीये. मुळामध्ये कुठलंही औषध जे बनवायचं असतं, तर हे रेमडेसिवीर हे परदेशामध्ये तयार झालेलं औषध आहे. त्यांच्याशी संपर्क करून किंवा त्यांच्या सहयोगाने भारतीय कंपन्या ते तयार करत असतात. हे तयार करणारी जी कंपनी आहे ती, त्या कंपनीचं मुख्य ऑफिस महाराष्ट्रातच आहे आणि त्याचे जे कारखाने आहेत ते अन्यत्र आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न येत नाही. आपण महाराष्ट्रात तयार केलं म्हणजे आपल्याला जास्ती मिळेल किंवा अशातलाही भाग नव्हता, कारण ते शेवटी संपूर्ण देशासाठी दिलं जातं. महाराष्ट्रामध्ये जर कारखाना असता तर त्याच्यामुळे महाराष्ट्राला तुटवडा कमी झाला असता असंही नाही. यामध्ये फरक हे पडतोय की आता कसं आहे की ज्या पद्धतीने आता या महिन्यामध्ये आपल्याकडे एवढे रुग्ण येणार आहेत, त्याच्यापैकी इतक्या रुग्णांना हे लागेल, हे रेमडेसिवीर लागेल, अशा प्रकारचा जो अंदाज असतो, जो फ्लोचार्ट असतो, त्यामध्ये थोडीशी गफलत झाली असावी. आणि त्याचं कारण हा जो वेग आहे रुग्णवाढीचा, ते कारण आहे की ज्याप्रमाणे ज्यावेळेला 10,000, 15,000, 20,000 रुग्ण येत होते त्यावेळेला ते कमी नाही पडलं. मागच्या वेळेला 15,000 ते 20,000च्या दरम्यानच कमी पडलं. यावेळेला ते 50,000ला कमी पडायला लागलं. याचाच अर्थ ते 50,000पर्यंतचं प्लॅनिंग पूर्ण झालं होतं, परंतु त्यानंतरचा वेग जो इतक्या मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळं ही गोष्ट घडली. आज भारतात कुठेही जरी डॉक्टर, आपण म्हणताय की कुठेतरी तुटवडा जो आहे तो जाणवण्याचं कारण किंवा त्यातली तफावत आपण म्हणताय. प्रसाद अग्निहोत्रीजी देखील आपल्यासोबत आहेत. प्रसादजी, तुमचा अनुभव रुग्णमित्र म्हणून नेमका काय? डॉक्टर अविनाश भोंडवेजींचं म्हणणं आहे की ज्यावेळेला खरोखर गरज असते तेवढ्याच प्रमाणामध्ये रेमडेसिवीर जे आहे ते प्रिस्क्रिप्शनमध्ये पेशंट्सना, त्यांच्या नातेवाईकांना दिलं जाताना दिसून येत असतं. मात्र सद्य परिस्थितीमध्ये बाहेर गेल्यानंतर कशा प्रकारे रुग्णांची लूटही सुरू आहे, कशा प्रकारे मार्केट प्राइसपेक्षा जास्त काळ्या बाजाराच्या किमतीनं आज रेमडेसिवीर जे ते विकत घ्यावं लागतं. प्रसाद, जे आपल्याला मान्य आहे असं वाटतं, फक्त पुरवठा आणि मागणी यामध्ये तफावत आहे, त्यामुळे काळा बाजार करणाऱ्यांचं फोफावत आहे त्या ठिकाणी? पुरवठा आणि मागणीमध्ये तफावत आहे आणि सध्या डॉक्टर्स कडून ज्या 6 वाईल्स ज्या लागतात त्याच प्रिस्क्राईब केल्या जात आहेत. पण ह्या 6 वाईल्स, जे 6 इंजेक्शन्स आहेत, हे मिळवण्यामागे प्रचंड धडपड असते आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या घडतही असतील, त्या नाकारता येत नाहीत. पण याच्यामध्ये त्या पेशंटची, रुग्णांच्या नातेवाईकांची मानसिकता आहे की हे कसेही करून इंजेक्शन्स आपल्याला मिळवायचे, ते जर नाही मिळवले तर आपल्या रुग्णांच्या जीवाशी काहीतरी होऊ शकेल. या ठिकाणी आपण रेमडेसिवीरवर चर्चा आपली आपण हे केली आहे, फोकस केली आहे. पण माझं असं म्हणणं आहे की आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक काउन्सिलिंग रुग्णांचं आणि रुग्णांच्या नातेवाईकांचं सुरू करावं लागणार आहे की रेमडेसिवीर जर नाही मिळालं तर तुमच्या रुग्णास काही होणार नाहीये, तुमचा रुग्ण हा बराच होईल. कारण ही आता गरज आहे. कारण मी जे बघतोय काउन्सिलिंगची गरज आहे असं म्हणतात डॉक्टर अनिल बोंडेजी, भाजप नेते देखील आपल्यासोबत आहेत. डॉक्टर अनिल बोंडेजी, मग रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मानसिकतेशी नेमकं कोण खेळत आहे? नाही, काय होत आहे की या कोरोनाच्या लाटेमध्ये पहिली लाट आली तेव्हा सुद्धा आणि आता खूप पॅनिक असं निर्माण केल्या जात आहे. आणि त्यामध्ये खरं जर पाहिलं तर एखाद्याचा सिटी स्कॅनचा स्कोअर 9 पेक्षा कमी जरी असेल तरी पण त्याला रेमडेसिवीर ऍडवाइस केलं जातं आणि मग त्या पेशंटच्या नातेवाईकाची पळापळ सुरू होते. खरं जर पाहिलं तर ICMRच्या गाईडलाईन्स जर बरोबर पाहिल्या तर बऱ्याच पेशंटला रेमडेसिवीरची गरज सुद्धा नाही. आणि ज्या पेशंटला रेमडेसिवीरची गरज आहे त्याचं नियोजन जर बरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलं गेलं, कारण त्या पेशंटला जर दारोदार दुकानामध्ये फिरवलं तर तो दुकानदार नाही म्हणतो आणि त्यामधले काही जण मग 4,000 देतो, 6,000 देतो, 10,000 देतो आणि त्यामुळे नातेवाईकांची पळापळ सुरू होऊन जाते. आणि या पळापळीमधून अफवा निर्माण होतात आणि पुन्हा घबराट निर्माण होते. आणि म्हणून 2-3 गोष्टी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्ट्रिक्टली ICMRच्या गाईडलाईन प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा वापरल्या गेल्या पाहिजे, हे पाहणं आवश्यक आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलला डायरेक्ट रेमडेसिवीर द्या ना. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत खासगी रुग्णालयालाच रेमडेसिवीर दिलं. जे कोविडचे हॉस्पिटल रिकॉग्नाइज आहे किंवा जे हॉस्पिटल सारीसाठी रिकॉग्नाइज आहे याची संपूर्ण यादी आहे. आणि त्या हॉस्पिटलला जर रेमडेसिवीर पुरवलं तर पेशंटची पळापळ होणार नाही. नक्कीच डॉक्टर, एक चांगला उपाय जो आहे तो तुम्ही सुचवता याला. डॉक्टर अविनाश भोंडवेंना मला यावरून विचारायचं आहे. डॉक्टर अनिल बोंडेंनी देखील सत्यता किंवा बाहेर नेमकं काय सुरू आहे, कशा प्रकारे रेकमेंड केलं जातं रेमडेसिवीर, याचा आणखी एक ताजं उदाहरण दिलेलं आहे डॉक्टर अविनाश भोंडवेजी. मग ज्या हॉस्पिटल्सना त्याची गरज आहे त्याच ठिकाणी थेटपणे ते का दिलं जात नाही? रुग्णांची हेळसांड, त्यांच्या नातेवाईकांना अनेक ठिकाणी जाऊन मग असलेली आकडेवारी किंवा रेकमेंड केलेली जी आकडेवारी असते ती जुळवाजुळव करण्यामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मग तोडगा का नाही काढल्याचा जो डॉक्टर अनिल बोंडेजींनी देखील यावेळेला सुचवलेला आहे. डॉक्टर अविनाश. डॉक्टर अविनाश, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? प्रसाद अग्निहोत्रीजींना मला प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर अनिल बोंडेजींनी जे आता सुचवलंय किंवा पर्याय जो दिलेला आहे, हा पर्याय जर खऱ्या अर्थानं इम्प्लिमेंट केला गेला तर मात्र ही अडचण दूर होऊ शकते का? प्रसाद. 100% दूर होऊ शकते. प्रायव्हेट हॉस्पिटल्सना सरकारने जो काही त्यांच्याकडे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सना जो काही रेमडेसिवीरचा आवश्यकता आहे त्यानुसार तिथे जर तो पुरवठा केला गेला तर रुग्णांच्या नातेवाईकांचा बराचसा मनस्ताप हा कमी होईल, हा मनस्ताप निघून जाईल. कारण इंजेक्शन हे बाहेर मिळणं सध्याच्या घडीला दुरापास्त आहे. डॉक्टर भोंडवे म्हणाले की हे माननीय आरोग्यमंत्री म्हणालेत की 15 एप्रिल नंतर हा पुरवठा सुरळीत होईल. तो तसा सुरळीत झाला तर बऱ्याचशा गोष्टी रुग्ण नातेवाईकांना ह्या पुढील काळामध्ये सुसह्य होतील. नक्कीच डॉक्टर अनिल बोंडेजी, मात्र समन्वय कुठे कमी पडतोय? म्हणजे जाणून बुजून या ठिकाणी पुरवठा होताना दिसून येत नाहीये की मग समन्वयाचा अभाव आहे ज्याचा फटका थेटपणे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो? डॉक्टर अनिल बोंडे. नाही, नियोजन जे शासनाचं नियोजन पाहिजे ना, दुर्दैवानं या नियोजनामध्ये, म्हणजे दुर्दैवानी मला म्हणावंसं वाटतं की पॅन्डेमिक मध्ये महसूल खात्याची, जिल्हाधिकाऱ्याची आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची महत्वाची भूमिका असली पाहिजे. जे मी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सजेस्ट केलं आणि त्यांना सांगितलं की जे जे पेशंट ज्यांचा स्कोअर 9 पेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचं सॅच्युरेशन 93 पेक्षा कमी आहे अशा लोकांना डॉक्टर जर ते कोविड हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणत असतील याला रेमडेसिवीरच लावावं लागते, त्याचा पर्याय जो दुसरा आहे गोळ्या फॅबिविर, ह्या माइल्ड केसेसला देता येतात आणि फॅबिविरनी सुद्धा अनेक पेशंट चांगले होतात. आणि त्यामुळं त्या हॉस्पिटलला जर ते रेमडेसिवीर जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत पुरवले तर मला असं वाटतं की पेशंटला मग कोण्या नेत्याला फोन करावा लागणार नाही, कोणाची शिफारस घ्यावी लागणार नाही, त्याला पळापळ करावं लागणार नाही आणि आपण त्या कोविड हॉस्पिटलवर कंट्रोल ठेवू शकतो ना की तो डॉक्टर ते रेमडेसिवीर जेवढ्या पैशात मिळालं तेवढ्या पैशातच देतो आहे की नाही हे पाहणं सोपं आहे. बरोबर आहे. डॉक्टर अनिल बोंडेजी, तुमच्या या सूचनेवरती डॉक्टर अविनाश भोंडवेंना काय वाटतं? डॉक्टर अविनाश भोंडवेजी, कुठेतरी काळा बाजार थांबवायचा असेल, नियंत्रण मिळवायचं असेल आणि समन्वय वाढवायचा असेल तर मात्र या सगळ्या सोयी सुविधा आता कुणाच्या तरी अखत्यारीत येणं गरजेचं झालंय असं वाटतं का? तेव्हाच कुठेतरी रुग्णांचे, त्यांच्या नातेवाईकांचे होणारे हाल आपल्याला थांबवता येतील का? डॉक्टर अविनाश. अगदी आपण बरोबर बोललात. मुळामध्ये हा जो काळा बाजार आहे हा डॉक्टर करत नाहीत, हॉस्पिटल्स करत नाहीत किंवा सरकारही करत नाही. हा जे करतात ते समाजातले असे समाजकंटक किंवा असे लोक असतात की ते संधीचा फायदा घेतात. आणि याच्यामध्ये आता एक आपण पाहिलं की याच्यामध्ये आपण जितकं रिस्ट्रिक्शन घालू तितके हे जास्ती फायदे होतात. आता यामध्ये मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे म्हणूनच काळा बाजार होतो. जर मागणीपेक्षा जास्ती पुरवठा असेल तर कधीच काळा बाजार होईल. त्यामुळे सर्वात प्रथम म्हणजे नियोजन केलं पाहिजे. त्यासाठी हवं तर त्याच्यामधले जे तज्ञ व्यक्ती आहेत त्यांचाच हे घ्यावं की साधारणतः पुढच्या आता जी साथ ज्या पद्धतीने वाढते त्या पद्धतीने येत्या काही दिवसात किती औषध लागेल ते हे करावं. दुसरं म्हणजे आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे कालच माननीय मंत्री महोदयांनी, राजेश टोपेजींनी हे सांगितलं की आता इथून पुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेखाली तो जो रेमडेसिवीरचा साठा आहे हा प्रत्येक रुग्णालयाला पुरवला जाईल. आणि त्याच्यामुळं रुग्णांची जी फरफट चालली आहे, इकडे विचार तिकडे विचार, 10 ठिकाणी विचार, आणि मग कुणीतरी त्याचा फायदा घेऊन म्हणेल त्या किमतीला हे करेल,
तर ह्या पद्धती होणार नाही यासाठी कालपासूनच ही उपाययोजना केलेली आहे की ते आता डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये. काँग्रेस प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे देखील आपल्यासोबत डॉक्टर अविनाशजी यावेळेला जोडले जात आहेत. डॉक्टर राजू वाघमारेंना मला प्रश्न आहे की यंत्रणेवरती कुठेतरी नियंत्रण असणं आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे, कारण कोरोना पेशंट्सची वाढणारी संख्या, त्यानंतर अनेक गोष्टींचा होणारा तुटवडा, त्यातही रेमडेसिवीरवरून सुरू असलेलं ब्लॅकमेलिंग म्हणा किंवा मग सुरू असलेला काळा बाजार, यावरती सरकार नियंत्रण आणू इच्छित आहे का आणि सर्वसामान्य रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देऊ इच्छित आहे का? डॉक्टर राजू वाघमारे. पहिली गोष्ट म्हणजे सत्ता आदरणीय राजेश टोपे साहेबांनी कांदाभोवाच्या याच्यामध्ये रेमडेसिवीर जो साठा आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या नियंत्रणात आणू. काय होतंय की रेमडेसिवीरचा जो साठा तो सगळीकडे बाहेर जातोय आणि मग तो सप्लाय काही लोक काही कारणास्तव स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा किंवा इतर काही गोष्टींसाठी डॉक्टर राजू वाघमारे, मी पुन्हा एकदा आमच्या टीमला तुमच्याशी कनेक्ट करायला लावतोय, कारण कनेक्टिव्हिटीचा थोडा प्रॉब्लेम आहे. तुमचा आवाज जो आहे तो आपल्यापर्यंत या क्षणाला पोहोचत नाही आहे. डॉक्टर अनिल बोंडेजी मी आपल्याकडे येतो. डॉक्टर अविनाशजींना पण वाटतंय की अशाच प्रकारे नियंत्रण ठेवलं तर रेमडेसिवीरचा काळा बाजार किंवा त्याची साठेबाजी जी आहे ती रोखता येणं शक्य होणार आहे. डॉक्टर राजू वाघमारेंचं म्हणणं आहे की आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील यामध्ये सकारात्मक पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे. मात्र साठेबाजी करणाऱ्यांना जोपर्यंत आपण एखादा कलम लागू करत नाही किंवा त्यांना एखादी शिक्षा ठोठवावत नाही तोपर्यंत ही परिस्थिती नियंत्रणात येणार नाही का? लातो के भूत बातों से नहीं मानते हे आता प्रत्यक्षात उतरवून दाखवण्याची गरज निर्माण झाली का? डॉक्टर अनिल बोंडेजी, कुठेतरी आक्रमक पवित्रा कोणी घ्यायचा आहे? नाही, शासनाने आक्रमक पवित्रा घ्यायला पाहिजे आणि शासनाने आयसीएमआरच्या गाईडलाईन हॉस्पिटलनी पाळाव्यात हे सुद्धा सांगितलं पाहिजे. म्हणजे स्कोर कमी आहे, सिटी व्हॅल्यू जास्त आहे आणि अशा पेशंटला उगीच रेमडेसिवीर जर लावणार असाल तर तुटवडा पडेल. मला तर असं वाटतं की बरेच वेळा कृत्रिम तुटवडा आहे, कारण दवाखान्यामधून एक वेळा लिहून दिल्यानंतर त्या नातेवाईकांची पळापळ होतेच आणि 4-5 ठिकाणी त्यांनी ऐकलं की रेमडेसिवीर नाही, असं ऐकलं की रेमडेसिवीरचे भाव वाढतात. अहो 10-10 हजार 15-15 हजाराला वायल विकले जाते. म्हणजे हे कंट्रोल आरोग्य मंत्र्यांनी अगोदरपासून का केलं नाही? मला हाच मोठा प्रश्न पडतोय की याच्यावर कंट्रोल असणं आवश्यक आहे. प्लाझ्मावर एनजीओची म्हणजे सेवाभावी संस्थांची मदत घेणं अतिशय आवश्यक आहे. दवाखान्यामधले जेवढे कोरोनाचे पेशंट आहेत त्यांची लिस्ट ही जिल्हाधिकाऱ्याकडे असणं, मी जाहीर करा असं म्हणत नाही, परंतु त्यामधले चांगले झालेले आहेत ते प्लाझ्मा देऊ शकतात. या 2 गोष्टी पेशंटचं जीवन वाचवू शकतात. आणि तिसरं म्हणजे ऑक्सिजन. आणि त्यामुळं या गोष्टीवर जर मॉनिटरिंग, बाकी सगळे कामं सोडून द्या, पण जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, महसूल यंत्रणा, महानगरपालिका, नगरपालिका, तहसील अधिकारी या सगळ्या गोष्टींनी हे मॉनिटरिंग करणं आवश्यक आहे. बरं, नक्कीच मॉनिटरिंगला कुठेतरी जे डॉक्टर राजू वाघमारे, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री लक्ष देतील का आणि याच्यावरती नियंत्रण ठेवतील का? डॉक्टर, सगळ्यात पहिली गोष्ट आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे लक्ष ठेवलेलं आहे. म्हणूनच आम्ही रेमडेसिवीरचा जो साठा आहे त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्याचं नियंत्रण राहील अशी आमची मागणी झालेली आहे आणि त्याच्याप्रमाणे सरकार त्याच्यावर कारवाई करत आहे. मुळात काय झालेलं आहे की रेमडेसिवीर हे प्रत्येकाला पाहिजे अशा प्रकारची एक स्थिती दुर्दैवाने का होईना तयार झालेली आहे. कुणी केली आहे तयार? रेमडेसिवीर हे काही औषध असं काही नाहीये की त्याच्याने करोना मधला पेशंट बरोबरच होतो आणि ते दिलं नाही तर त्या पेशंटचं नुकसान होणार आहे, अशा प्रकारची एक भावना लोकांमध्ये रुजलेली आहे आणि पेशंटचं प्रमाण जास्त झाल्यामुळे. डॉक्टर राजू वाघमारे, अशी भावना कुणी रुजवली असं वाटतं आपल्याला? नाही, कसं झालेलं आहे माहितीये का, भावना कुणी रुजवली हे म्हणण्यापेक्षा परिस्थितीचं गांभीर्य असं झालेलं आहे की ज्याला करोना होतो त्याला असं वाटतं की आपल्याला रेमडेसिवीर मिळालं पाहिजे. त्याच्यामुळे डॉक्टरनी त्याला सांगो अथवा न सांगो त्याचे नातेवाईक कुठेतरी करोना झालाय, पॉझिटिव्ह आहे, त्याला रेमडेसिवीरच्या शोधात आपण लागूया आणि त्याचे परिणाम हे सगळीकडे बघायला मिळत आहेत. इनफॅक्ट WHO लास्ट अहवालामध्ये पण सांगितलेलं आहे की अजून ज्या प्रमाणामध्ये त्याच्यापासून जो फायदा होतोय तो फायदा अजून त्या प्रमाणामध्ये दिसून आलेला नाही. म्हणून इव्हन आयसीएमआरनी पण ते इमर्जन्सी यूज साठी ठेवलेलं आहे, त्याला मोकळीक दिलेली नाहीये विकण्यासाठी.
पण नक्कीच. या गोष्टीचा कुठेतरी विसर काय होत आहे की पॅन्डेमिक मध्ये लोक घाबरलेली आहेत, लोकांना कळेन असं होत आहे आणि लोक त्यामुळे या गोष्टीकडे वळतात आणि त्याचा फायदा हे काही समाजकंटक घेतात. पण आता ज्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांकडून कंट्रोल होईल त्याच्यामुळे ज्या पेशंटला लागेल किंवा आयसीएमआरच्या ज्या गाईडलाईन आहेत त्याच्याप्रमाणे रेमडेसिवीर दिलं तर त्याच्यामुळे तुटवडा पडायचा काही प्रश्न येणार नाही. जो तुटवडा पडलेला नक्कीच आहे डॉक्टर, त्याचं कारण संधी असं साधू झालं जे आहेत की त्यांचं कुठेही फावता कामा नये एवढंच फक्त जे आहे या चर्चेच्या अंती स्पष्ट होताना दिसतं. धन्यवाद डॉक्टर अविनाश भोंडवेजी, धन्यवाद प्रसाद अग्निहोत्रीजी, डॉक्टर अनिल बोंडेजी आणि डॉक्टर राजू वाघमारेजी, आपण या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. या चर्चेअंती एकच गोष्ट सांगावीशी वाटते की रेमडेसिवीर हा पर्याय आहे, मात्र सर्वस्वी हे सत्य देखील नाही आहे. कुठेतरी डॉक्टर ज्यावेळेला रेकमेंड करतात त्यावेळेला त्याचं प्रमाण किती आहे, ते किती प्रमाणामध्ये गरजेचं आहे. त्याचबरोबर रेमडेसिवीरचा पुरवठा त्याच रुग्णांना अत्यावश्यक आहे ज्यांच्यासाठी ते रेकमेंड केलं जाताना दिसतंय. त्यामुळे कुठेतरी रुग्णांनी, त्यांच्या पेशंट्सनी, त्याचबरोबर त्यांच्या डॉक्टर्सनी हे समजून उमजून त्याचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कुठेतरी त्याचा काळा बाजार करणाऱ्यांना, त्याची संधी जे लोक शोधतायत त्यांना याचा फायदा होणार नाही, यावरती तुम्हाला आम्हालाच नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर रेमडेसिवीर बाबत काय खरं काय खोटं याविषयी ही चर्चा आपण विशेष चर्चासत्रामध्ये केलेली. वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.